नमस्ते नमस्ते नमस्ते. आज मी तुमच्याशी बोलायला आलो आहे ते एक विशिष्ट कारण घेऊन. सगळ्यांना अभिमान वाटावा, तुम्हाला, मला, सर्व मराठी भाषिकांना, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला अभिमान वाटावे अशी घटना काल घडलेली आहे. 13 वर्षाच्या संघर्षानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. मित्रो, गेले 13 वर्ष आपण संघर्ष करत होतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, आणि ती तशी आहेच. मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेचा जन्म 2000 वर्षापूर्वीचा आहे. जगामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्यामध्ये अगदी वरच्या दर्जावरती मराठी भाषा बोलली जाते. कोट्यावधी लोक मराठी भाषा बोलतात. पण आत्तापर्यंत या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नव्हता. तेलुगू, संस्कृत, ओडिया अशा काही भाषांना, 4-5 भाषांना केवळ अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता. आपल्याकडे खूप पुरावे आहेत होते. लीलावती यासारखा ग्रंथ हा 2000 वर्षापूर्वी लिहिला गेलेला आहे. हा पुरावा आहे. नाणेघाटामध्ये मिळालेला शिलालेख हा सुद्धा एक मोठा पुरावा आहे. त्याशिवाय अनेक संतांनी, महात्म्यांनी, तपोनिधींनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, पुराणे आहेत, पोथ्या आहेत. आपली ज्ञानेश्वरी आहे ना, ज्ञानेश्वरी, ही सर्व दाखल केल्यानंतर गेल्या 13 वर्षाच्या संघर्षानंतर काल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा घोषित करण्यात आला. अभिमान वाटतो आपल्याला सर्वांना त्याचा. खऱ्या अर्थानं ना, आपण गर्वानं मातृभाषा माझी मराठी आहे हे सांगण्याचा आता वेळ आलेली आहेच आहे. पण ह्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपल्याला नक्की काय फायदा होईल? काय फायदा होईल? अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या संशोधनासाठी केंद्र सरकारकडून कोट्यावधी रुपये महाराष्ट्रात येतील. आपली मराठी भाषा आणि तिच्या अनेक ज्या वाहिनी आहेत त्या, वऱ्हाडी असेल, पाली असेल, किंवा आपली कोकणी असेल, अशा अनेक ज्या भाषा आहेत त्या भाषांचं सुद्धा आपणाला संशोधन करता येईल. त्यासाठी निधी मिळेल. विद्यापीठाच्या स्तरावरती अनेक संशोधनात्मक प्रबंध निर्माण करता येतील आणि त्याला पैसा मिळेल. हे महत्त्वाचं आहे. अरे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही मिरवताना माझी भाषा अभिजात भाषा आहे, माझी मराठी भाषा अभिजात भाषा आहे, श्रेष्ठ भाषा आहे, असं आपण गर्वानं सर्वांना सांगू शकू. हे काय कमी नाही.